तुम्हाला ह्या बॅगा बघून असं वाटत असेल, की कुठेतरी आम्ही फिरायला जातोय, तर तसं अजिबात नाहीये. ह्या बॅगा का पॅक केलेल्या आहेत आणि कोणासाठी तेही सांगणारच आहे. कारण साहेब जाणार आहेत बाहेर. तर का जात आहेत ते मी पुढे सांगणारच आहे. आणि एका स्त्रीचं जीवन जोडीदाराशिवाय खूप कठीण असतं आणि जोडीदाराशिवाय आपली दुसऱ्यावर जिम्मेदारी असते, ती फक्त ओझं असते. असं का नाव दिलं तेही सांगणार आहे. कारण साहेब जात आहेत 15 दिवसासाठी बाहेर आणि त्यांना जे काही सामान लागणार आहे ट्रॅव्हलमध्ये तेही दिलेलं आहे. तर मुलगी बघा कशी सॅड आहे, रडून-रडून तिचे हाल पण बेकार आहेत. कारण ते मुलांना पप्पा लागतात. ते म्हणत होते, "मम्मा व्हिडिओ नको शूट करू रडलेला." मग त्यांना जायचं होतं बाहेर त्याच्यामुळे त्यांनी मुलांसाठी ना 2 दिवस अगोदरच सुट्टी काढलेली होती. ते त्यांना गार्डनला वगैरे घेऊन गेले. कारण त्यांना पण मुलांनाच टाईम स्पेंड करायचा होता त्यांच्यासोबत त्यांना. कारण नंतर मुलं कसे खूप त्रास देतील किंवा त्यांना खूप मला मिस करतील असं त्यांना होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी वेळ काढलेला होता आणि त्यांच्यासोबत वेळही घालवला. कारण त्यांनाही खूप आठवण येते नंतर. नंतर साहेबांनी त्यांच्यासोबत वेळ स्पेंड वगैरे केला. नंतर आम्हाला जे काही 1 मंथसाठी किराणा लागणार आहे, तेही आम्हाला भरून दिलेलं आहे. अशी काळजी ना आपला एक लाईफ पार्टनरच घेऊ शकतो. इतर कोणीही घेत नाही. कितीही आपल्याला माहेरचा पाठिंबा असू द्या किंवा कितीही नातेवाईक असू द्या. जशी लाईफ पार्टनर जर चांगला असेल ना, तर आपल्याला कुठल्याच पाठिंब्याची गरज नसते आणि लाईफ पार्टनर चांगला नसेल ना, तर हजारो नातेही आपल्याला काही कामाचे नसतात. कारण लाईफ पार्टनर चांगला असेल तरच स्त्री एक सुखी राहू शकते. तर साहेब जात आहेत नागपूर अधिवेशनसाठी, हिवाळी अधिवेशनसाठी 15 दिवस, 20 दिवसही लागू शकतात. त्याच्यामुळे ते जात आहेत. तर बघा इथेही जाताना त्यांचा हसी मजाक चालू आहे. मला म्हणतात, "रडू नको बाळा" सारखं हेच बोलत होते आणि मला हसवत होते. कारण जाताना म्हणे, "हॅपी चेहरा पाहायचा आहे तुझा, रडू नको आणि बाहेर सारखं जाऊ नका आणि गाडीवर असताना व्हिडिओ करू नका." वारंवार सांगत होते. पण मला खरं सांगू खूप रडायला येत होतं. कारण एका स्त्रीचं जीवन ना पार्टनरशिवाय अपूर्णच असतं. भलेही ते आम्हाला कशी सवय पण नाहीये. भलेही ते जातायत 15-20 दिवसासाठी, पण तरीही वाईट वाटत होतं. कारण अशी काळजी आता आम्हाला काय लागेल, काय नाही 1 मंथसाठी अशी सगळी काळजी त्यांनी घेऊन मगच ते बाहेर पडलेले आहेत आणि असा एक चांगला लाईफ पार्टनरच काळजी करू शकतो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? थोडासा जरी आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.